नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। वाहतूक कोंडीवर मनसेचे पालघर शहर अध्यक्ष सुनील राऊत आक्रमक। पारगेल येथील खानिवडे टोल नाका येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण चालू असताना टोल नाक्यावर टोल घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या, म्हणून मनसे पद्धतीने धडा शिकवत त्या रांगा मोकळ्या करून त्यांना चांगलाच दणका देण्यात आला। त्यावेळी तेथे केळवे ग्रामपंचायत सरपंच व पालघर तालुका अध्यक्ष संदीप किणी, विळंगी उपसरपंच व उपतालुकाध्यक्ष चेतन पाटील तसेच पालघर जिल्हा सचिव दिनेश गवई उपस्थित होते। वार्ताहर शुभम पाटील, पालघर तालुका ब्युरो रिपोर्टर। जवळपास 2 किलोमीटरची रांग लागली होती आणि 2 किलोमीटरची रांग लागून लोकांना नाहक त्रास होता। आज आपण या सगळ्या गाड्या इकडनं सोडत आहोत। इथे आपण हे टोल नाक्याचे सगळ्या कर्मचाऱ्यांना बाजूला करून सर्वच गाड्या आपण आता सोडत आहोत। आज आमच्याकडे मनसेचे तालुकाध्यक्ष आमचे संदीपभाई किणी आहेत, ते पण बोलते। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी संदीप किणी, तालुका अध्यक्ष पालघर। आज आपण बघू शकता की हा खानिवडेचा टोल नाका आहे आणि इथे आता जात असताना जवळजवळ 2 किलोमीटरची रांगा लागल्या होत्या। आता काही क्षणापूर्वीच आम्ही ह्या सगळे जेवढे टोल वसूल करायचे सगळ्यांना एकदम फ्री करून टाकलेलं आहे आणि संपूर्ण आपण बघू शकता की सगळ्या गाड्या आम्ही आता सगळ्या सोडून देत आहेत। कारण ह्या लोकांना आम्ही फडसावून सांगितलं, मनसेशिवाय ह्यांना मनसेची भाषा यांना दाखवलेली आहे आणि मनसे स्टाईल काय असते ह्यांना दाखवलं आणि आता आपण बघू शकता की संपूर्ण रांगा ह्या खाली झालेल्या आहेत। अशा पद्धतीचं आता या इथे आम्ही ह्या टोल नाक्याच्या आपण बघू शकता की ही रांगेत इथे चालू असताना हे ह्या ज्या गाड्या आहेत इथे संपूर्ण ह्या 2 किलोमीटरपर्यंत अशा ह्या 4 व्हीलरच्या रांगा लागल्या होत्या। ते आपण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून संपूर्ण गाड्या आपण या इथे फ्री केलेल्या आहेत आणि संपूर्ण गाड्या आता जात आहेत। धन्यवाद।